2 तिकिटे मिळालेत, पण ते कामाच्या बेसवर मिळाले, ते कुठल्याही म्हणजे काही वारशावर नाही मिळाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले हे तर फार चांगलं झालं आमच्या दृष्टीने, कारण मतं डिवाइड झाली असते पण ती एकत्र आले आणि बाकीच्यांची युती नाही झाली, त्यामुळे ते एक आम्हाला मोठा फायदा आहे राष्ट्रवादीला. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे. या निवडणुकीत वेगवेगळे जोड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठं पती पत्नी आहेत, भाऊ बहीण आहेत, तर कुठं पिता पुत्र देखील आहेत. माझ्यासोबत राष्ट्रवादी अर्थात वेगवेगळ्या प्रभागातून ते उमेदवार आहेत. पिता आणि पुत्र या ठिकाणी आहेत. अर्थात पिता याच्या अगोदर देखील नगरसेवक राहिलेले आहेत, मात्र मुलाचं जे प्रतीक आहे तो पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. आतापर्यंत वडिलांसाठी तू प्रचार करायचा, थेट आता निवडणुकीच्या रिंगणात आहे. काय प्लॅनिंग आहे, कशा पद्धतीने? एकदम जोरदार लढत आहे ही. आज आत्तापर्यंत वडिलांच्या आणि आईच्या मागोमाग उभं राहून कायम प्रचार करत आलो आहे. बॅक एंडला जे काय काम करायचं ते काम करत म्हणजे वार्डातली रचनाच्या बद्दल असेल किंवा काय असेल ते सगळं नियोजन करत होतो. आज जेव्हा रिंगणात उतरलो तेव्हा समोर मोठे आव्हान होते, पण ते आव्हान देखील आम्ही पेलवून पुढे जात आहोत. आज चांगला प्रतिसाद मिळतोय, कारण लोकांना नवीन भाग जो जोडलेला गेला आहे, जो 39 प्रभाग जुना होता तो मला नवीन जोडलेला आहे आणि त्या भागामध्ये लोकांच्या फार दैनंदिन परिस्थिती आहे. मूलभूत सुविधांपासनं ते ड्रेनेज, त्यानंतरनं तुमचं लाईट, वॉटर, ड्रेनेज, म्हणजे हे जे मूलभूत सुविधा असते, रस्ता, हे सगळ्या तिथं म्हणजे आज लोकांना वंचित आहेत. आणि आज त्या भागामध्ये गेल्यानंतर लोक इतके हैराण झालेले आहेत. खूप लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, त्यांना बदल घडवायचा आहे. त्याच हेतूने लोक चांगला सपोर्ट करत आहेत. लोकांचा सपोर्ट बघून अतिशय आणि चांगल्या प्रकारचं वातावरण आम्ही त्या राष्ट्रवादीचं तिथं निर्माण झालेलं आहे. तुम्ही देखील आहात, म्हणजे अर्थात तुम्ही तर एकदा टर्म नगरसेवक राहिलेला आहात, परंतु 9 वर्षानंतर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रचाराच्या दरम्यान बरेच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असतील, काही नाराज देखील आहेत. आम्ही पुणे महानगरपालिकेच्या पहिल्या इलेक्शनमध्ये भारती कदम निवडून आली या ठिकाणी. त्यावेळेस आम्ही ह्या भागातले प्रभागातले जी कामं, ज्या समस्या होत्या त्या समस्या सोडवण्यात 100% यशस्वी झालेले. कारण ह्या भागात पाण्याचा प्रश्न होता. पाण्याच्या 3 टाक्या आम्ही केल्या, पाण्याचा प्रश्न सोडवला, कचऱ्याचे प्रश्न सोडवला. या भागात ई लर्निंग स्कूलचं हे होतं, ई लर्निंग स्कूल 1.5 एकरात केलं. अहिल्याबाई होळकर हॉल केला आणि 3.5 विकास कामं तुम्ही बरीच केलेली आहेत. मात्र एक वेगळी निवडणूक यावेळेस दिसते, म्हणजे अर्थात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि आव्हान थेट भाजपला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले हे तर फार चांगलं झालं आमच्या दृष्टीने, कारण मतं डिवाइड झाली असते पण ती एकत्र आले आणि बाकीच्यांची युती नाही झाली, त्यामुळे ते एक आम्हाला मोठा फायदा आहे राष्ट्रवादीला. आणि त्या फायद्यातनं आणि शिवाय आमच्या विकास कामातनं आम्ही या ठिकाणी आव्हानात्मक बाकीच्या ती नवीन येणाऱ्या प्रभागाचं सर्व कामं आम्ही आव्हानात्मक स्वीकारलेली आहेत. त्या भागामध्ये पाण्याच्या समस्या आणि बाकीच्या समस्या, रस्ते, ते फार मोठं आहे. तर ते आम्ही त्या भागात लोकांना 100% वेगवेगळ्या सोसायटीमध्ये ज्या तक्रारी आल्या त्या तक्रारीचे निवारण, आमच्या भागामध्ये 0 तक्रारी आहेत. परंतु आरोप प्रत्यारोप कुठे थांबत नाहीत. विरोधक थेट तुमच्यावर आरोप करताना दिसत आहेत. म्हणजे मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत असा रोष मतदारांमध्ये दिसतो. मतदारांमधला रोष बघता आज त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होतात, पण राजकारण बाजूला ठेवून जे 5 वर्षात त्या सत्ताधारी पक्षांनी काय काम करायला पाहिजे होते त्या ठिकाणी झाले नाही आहेत. आणि जर का बघितलं तर मूलभूत सुविधांपासून ते चांगल्या सोसायटीसारख्या ठिकाणी, लेक टाऊनच्या ठिकाणी जे आज बघितलं तर सर्वात मोठा जलपर्णिकेचा विषय तिथं त्या सत्ताधारी पक्षातले लोक राहत आहेत, परंतु त्या ठिकाणी जलपर्णिकेचा विषय अजून सोडू शकले नाही. ते असे अनेक विषय आहेत खरं तर, परंतु विश्वास दर्शवता वडील निवडून येतील नक्की. आणि वाटतं मुलगा निवडून येईल तुम्हाला? 100% दोन्ही सीट आम्ही येणारच, एवढंच कॉन्फिडन्स म्हणून. एका वार्डात ताकद लावायची. आणि जर आमची ताकदच नसती किंवा आमचं कार्यच नसतं तर दोन्ही वार्डात 2 उभे राहिले नसते ना. तू बी तिकडे आवाज. एवढा विश्वास आहे, एका घरात 2 तिकीट मिळालेत. नक्की 2 तिकिटे मिळालेत, पण ते कामाच्या बेसवर मिळाले. ते कुठल्याही म्हणजे काही वारशावर नाही मिळाले की वारसातनं मला कुठलं तिकीट मिळालं, परंतु एक चांगल्या पद्धतीने मी जे कोरोनामध्ये 20,000 लसीकरण जे घरी केलं त्याच्यातनं एक काम दादांना कळलं आणि त्यातनं आज मला हे जर आपण बघितलं तर कामाच्या जोरावर अर्थात या दोघांना, बाप आणि लेकाला, या मुलाला तिकीट मिळालेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रभागातून ते या ठिकाणी उमेदवार आहेत, निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एक वेगळा उत्साह त्यांच्यामध्ये दिसतोय आणि दोघांना विश्वास आहे की दोघं या ठिकाणी
ठिकाणी निवडून येतील आणि जनतेची सेवा करतील, वेगवेगळे जे मूलभूत प्रश्न आहेत पुणेकरांचे ते सोडवतील आणि अशा पद्धतीने आता या संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अक्षरशः शिगेला पोहोचलेला आहे आणि एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.